एक दोन नव्हे तर 5 दिवसानंतर आमच्या गाडीचं झालं होतं बिल. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे अर्जुन आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर पुढे आम्ही एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो. चहा प्यायला आणि आमच्या गाडीचा टेप झाला होता म्हणून टेप नीट करायला नेऊन टाकला. नंतर गाडीच्या टायरामध्ये खडे खूप बसलेले तर खडे काढून घेतले. समृद्धी महामार्ग सोडला आणि पुढे आलो. पुढे नाशिकमध्ये आम्हाला पाऊस लागला. पावसामुळे जामही लागत होतं. जाम पास करत आम्ही पुढे आलो तर मस्त डोंगर हिरवेगार झाले होते. नाशिकचा नजारा असा बघायसारखा झाला होता. घाटात आलो तर घाटातही खूप जाम लागलेलं. 4 तासानंतर घाटातलं जाम खुलला आणि आम्ही घाटाच्या खाली आलो. घाटाच्या खाली आलो तर पुढून प्रदीप भैयाची गाडी आली. प्रदीप भैयाला ते रनिंगमध्येच भेटलो. घाट सेक्शनचा रोड क्रॉस केला आणि जारच्या हॉटेलवर आलो. तिथं प्यायच्या पाण्याचा जार भरून घेतला आणि गाडीचे टायर खूप गरम झाले म्हणून पंपात थांबलो. टायर गार केले आणि पुढे हॉटेलवर आलो. हॉटेलवर जेवणही केले आणि आम्ही डायरेक्ट काट्यावरच जाऊन आराम केला.